नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. याच्यासाठी केला होता अट्टहास. म्हणजे नरेंद्र मोदी यांनी आज नेहरू यांचं, पंडित जवाहरलाल नेहरू यांचं रेकॉर्ड तोडलेलं आहे सर्वात जास्त दिवस प्राईम मिनिस्टर राहण्याचं. त्यानिमित्ताने आपण आज खूप काही जास्त निगेटिव्ह, नकारात्मक किंवा अँटी गव्हर्नमेंट न बोलता आपण जाणून घेऊया की नरेंद्र मोदी यांच्या खऱ्या स्ट्रेंथ काय आहेत. एक म्हणजे आपण ज्याला म्हणतो की वायडर ड्रीम, लार्जर ड्रीम किंवा मोठी स्वप्न आपण ज्याला असं म्हणतो की ती एक महत्त्वाची गोष्ट आहे की नरेंद्र मोदी यांचं जर तुम्ही राजकारण पहिल्यापासून बघितलं तर हे कुठेतरी फक्त एक पैसा कमवणं, काहीतरी सेटलमेंट होणं अशा दिशेचं नाही राहिलेलं आहे. पहिल्या त्यांनी वयाचे 40, 45, 50 वर्षापर्यंत हे संघटनेत घातलेत, भारत फिरलेत. म्हणजे संस्कृती, धर्म, श्रद्धा, ग्रामदैवतांपासून अयोध्येचा जे आपण ज्याला पूर्ण भारताचं दैवत म्हणतो ते असतील, किंवा मुस्लिम धर्मातल्या जाती असतील, ख्रिश्चन धर्मातल्या जाती असतील, बौद्ध ज्याला आपण म्हणतो की शिकवण असेल, गौतम बुद्धाची शिकवण असेल, तर या अशा सर्व गोष्टींचं एक रिलिजियस स्पिरिच्युअल नॉलेज प्लस ग्राउंडचा एक्सपिरियन्स, यातनं एक नेता मुरब्बी बनतो आणि त्याचा पुढे त्यांना त्यांच्या राजकीय सामाजिक कार्यासाठी उपयोग झालेला आहे. त्यामुळे फक्त एक छोटंसं राजकीय हित किंवा राजकीय ध्येय न समोर ठेवता कुठेतरी आपल्याला इतिहासात नोंद व्हायचं आहे अशा प्रकारचं स्वप्न घेऊन किंवा अशा प्रकारचं एक राजकीय कार्य करण्याची त्यांच्या पूर्ण जर आपण पॉलिटिकल करिअर बघितलं तर त्या पॉलिटिकल करिअरमध्ये आपल्याला ते जाणवतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं ओरेटरी स्किल. एक नेता, एखाद्या नेत्याला, एखादा संघटक असेल किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, जशाला तसा फीड देऊन जर तो लोकांसमोर जर तो ट्रान्सफॉर्म करत असेल, त्यांच्यासमोर जर तो सांगत असेल, तर त्याला एक शब्दफेक किंवा त्याला डायरेक्ट शब्दांच्या मार्फत उलटी करणे असं आपण म्हणू शकतो. पण नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत तसं नाही. नरेंद्र मोदी जेव्हा हे बोलतात लोकांसमोर, स्थानिक एखाद्या ऐतिहासिक घटनेला घेऊन किंवा एखाद्या खूप मोठ्या व्यक्तिमत्वाला घेऊन किंवा त्या गावचं जे ग्रामदैवत आहे, तिथलचं स्थानिक जे दैवत आहे, मंदिर आहे, त्याबद्दल जेव्हा ते बोलतात तेव्हा ते लोकांना अपील होतं, प्रॉमिसिंग वाटतं, त्यामध्ये डुप्लिकेटपणा जाणवत नाही. हे त्यांचं ओरिटरी स्किल आहे. आणि जेव्हा लोकांना तुमच्या बोलण्यात खरेपणा जाणवतो तेव्हा लोक तुमच्या काही नकारात्मक किंवा काही कमी जास्त गोष्टी या दूर करतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे फक्त PR एजन्सीवर किंवा पक्ष संघटनेवर अवलंबून न राहता नरेंद्र मोदी यांनी त्यांचं जे भ्रमण आहे, भारत भ्रमण केलेलं आहे, संघटनेमध्ये काम केलेलं आहे, त्यांचं वाचन आहे, याचा फायदा, त्यांचं जे थोडंफार जे काही शिक्षण असेल किंवा त्यांचं आपण ज्याला सर्वत्र अनुभव ज्याला म्हणू शकतो, त्याचा उपयोग ते राजकारणात आणि बोलताना करतात, तर ते दिसून येतं. ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या. तिसरी गोष्ट म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीचा स्वीकार किंवा आपण ज्याला ॲक्सेप्टन्स म्हणतो, ती जी स्वीकार्यता त्यांच्यामध्ये आहे की 2014मध्ये जेव्हा इतरत्र जगामध्ये डिजिटल मीडिया, कम्युनिकेशन, PR स्ट्रॅटेजी या गोष्टी येत होत्या, त्याच्या भारतामध्ये सदुपयोग, राजकीयदृष्ट्या सदुपयोग करण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं. फेसबुक वापरणं, यूट्यूब वापरणं, ट्विटर वापरणं आणि त्यावर पोस्ट करणं म्हणजे मीडिया, सोशल मीडियाचा वापर नाही. पुढे चालून त्यांनी माध्यमं आपल्या हातात घेतली. चांगलं वाईट याबद्दल अनेकांची मतं वेगळी असू शकतात. पण त्यांचं जे एक इमेज मेकिंग, इमेज एनहान्सिंग जी झालेली आहे, त्यामध्ये PR, मॉडर्न PR, मीडिया, सोशल मीडिया आणि कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी ही खूप महत्त्वाची आहे. मॅसेज काय आहे तो क्लिअर आहे. मॅसेंजर म्हणून स्वतः मोदी यांनी जी स्वतःची क्रेडिबिलिटी निर्माण केली ती, आणि ओरेटरी स्किल, मी ज्याला म्हटलं की माणूस फक्त काही शब्दातून बोलत नाही, तो देहबोलीतून सुद्धा बोलत असतो, हावभावातून बोलत असतो, तर ते नरेंद्र मोदी यांच्यामध्ये ठासून भरलेलं आहे. मॅसेज इज क्लिअर, मॅसेंजर इज हिमसेल्फ म्हणजे ते स्वतः, आणि मीडियम ऑफ कम्युनिकेशन, अफाट चॅनल्स आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे चॅनल्स असतील, सोशल मीडियाचे चॅनल्स असतील, आणि सर्वात महत्त्वाचे चॅनल्स म्हणजे त्यांचे पाठीराखे, त्यांचे कार्यकर्ते जे स्वतः एक नरेंद्र मोदी यांच्या विचाराचे किंवा त्यांच्या शब्दाचे किंवा त्यांचं जे मत आहे त्याचे जे मॅसेंजर आहे, ही त्यांची एक दुसरी महत्त्वाची स्ट्रेंथ आहे. आणि तिसरी म्हणजे क्रायसिस मॅनेजमेंट, ट्रबल शूटर ज्याला आपण म्हणतो, संकटमोचक एक आणि उत्तम प्रशासक, निगोशिएटर, वाटाघाटी करणारा माणूस. काही संघटना, काही पक्ष किंवा काही
असे नेते आहेत की ज्यांचं नरेंद्र मोदी यांच्यासोबत खूप वैचारिक वाद आहेत, द्वंद्व आहे. काही लेफ्टिस्ट आहेत, काही काँग्रेसी विचारांचे आहेत, किंवा काही हे कट्टर आपण ज्याला म्हणतो की अँटी हिंदुत्ववादी, सावरकरवादी अशा विचारांचे आहेत. तरी नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांचं संभाषण चांगलं आहे. हे केव्हा होऊ शकतं, जेव्हा एका व्यक्तीमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स जाणवतो राजकारणाच्या पलीकडे आणि तुमच्या वैचारिक देवाणघेवाणीच्या पलीकडे तुम्हाला त्या व्यक्तीचा सहवास महत्त्वाचा वाटतो आणि ते कॉन्फिडन्समधून येतो, ज्यामध्ये आपण म्हणतो की वागण्यातली जी वॉर्मथ असते, ज्यामध्ये तो आपलेपणा म्हणा किंवा विश्वासार्हता असते, तर ती आहे. तर त्यामुळे बऱ्याच विस्कटलेल्या गोष्टी, बरेच दुरावलेले संबंध हे ऐनवेळी नरेंद्र मोदी हे सॉल्व करतात आणि त्याचा त्यांना राजकीयदृष्ट्या फायदा झालेला आहे. 2024 साली नितीश कुमार हे जर काँग्रेसकडून किंवा इंडिया आघाडीकडून जर पंतप्रधान पदाचे उमेदवार असते किंवा कन्व्हेनर असते, तर आज भाजप सत्तेवर नसतं किंवा NDA सत्तेवर नसते. तर ते नरेंद्र मोदी यांनी केलं. नितीश कुमार यांना आपल्याकडे घेतलं, चंद्राबाबू नायडू यांनासुद्धा आपल्याकडे घेतलं. जे चंद्राबाबू नायडू त्यांना जे मोदींना बघायलासुद्धा, त्यांच्यासोबत बोलायलासुद्धा तयार नव्हते, ऐनवेळी, गरजेच्या वेळी, नाजूक वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवन कल्याण यांच्या माध्यमातून त्यांना आपल्याकडे घेतलं. हे केव्हा होतं? तेव्हाच होतं की जेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये कॉन्फिडन्स दिसतो, आश्वासकता दिसते आणि मी म्हटलं की हा व्यक्ती मला ऐनवेळेवर सोडून देणार नाही, अशी जी भावना असते, तर त्या भावनेतनं जो एक पर्सनॅलिटी असते, त्याच्यामधलं व्यक्तिमत्व असतं, व्यक्तिमत्वाची ताकद असते, तर त्या